सो हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं आपल्या फर्स्ट मोटो व्लॉगमध्ये. सो या व्लॉगमध्ये मी प्लॅन केला आहे फर्स्ट व्लॉग फ्रॉम तळेगाव टू पावना. सो मी राहायला आहे तळेगाव दाभाडे येथे नियर पुणे. आताचा जो टाईम होता आहे तो आहे अराउंड 5 o'clock इन द इव्हनिंग. सो टायमिंग वाईज मला लागतो अराउंड 1 तास पोचायला पावना लेकच्या इथे. सो मी ऑलरेडी लेट झालो आहे. माझा प्लॅन होता की फर्स्ट व्लॉग बेसिकली पावना लेकचा करायचा, बट कधी करायचा हे डिसाइडेड नव्हतं. सो मला असं फील झालं की ऑलरेडी खूप लेट होत आहे सुरुवात करणं, राईट. सो आता का नाही करायचं म्हणून येस. आणि आय गेस ही प्रोसेस आहे. हा माझा फर्स्ट व्लॉग आहे. याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट नक्कीच होईल, बट येस मी ट्राय राहील कन्सिस्टंट राहण्याचा. बिकॉज मी आय टीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर आहे फुल टाईम. सो मला टाईम मोस्टली विकेंडमध्येच भेटतो, सॅटर्डे संडे. सो आजची डेट आहे 1 जानेवारी. सो या नवीन वर्षामध्ये एक नवीन गोष्ट ट्राय करण्यासाठी मी हा विचार केला की भले लेट झाला असेल पण स्टार्ट करणं महत्त्वाचं आहे. सो त्यासाठी येस, प्रिपरेशन वाईज येस माझ्याकडे गिअर्स आहेत, माझ्याकडे ॲक्शन कॅम आहे. मी रिसेंटली माईक पण परचेस केला आहे, बट फक्त वस्तू घेणं इनफ नाही आहे. आपल्याला टाईम काढून प्लॅन करून एक माइंडसेट बनवून त्या गोष्टींचा वापर करून एफर्ट्स टाकून येस, आणि सगळ्यात मेन कन्सिस्टंटली ती गोष्ट करणं खूप गरजेचं आहे. सो आपण जाणार आहोत चाकण रोडवरून ओल्ड हायवे थ्रू पावना लेक. सो मला ही बाईक घेऊन झाले अराउंड 3 वर्ष. माझ्याकडे बाईक आहे हिमालयन रॉयल एनफील्ड. मी ही बाईक फर्स्ट चालवली होती जेव्हा लॉकडाऊन होतं. मला काही पर्सनल कामानिमित्त बाईकची गरज होती आणि माझा एक खूप छान फ्रेंड आहे प्रशांत. सो येस, प्रशांतकडे ही बाईक होती व्हाईट कलरमध्ये, आणि ही बाईक जेव्हा मी चालवली तेव्हा बाईक चालवायचा एक्सपिरियन्स होता माझ्याकडे. पण असं वाटलं की 2 व्हीलरमध्ये आपण काहीतरी नवीनच चालवतो आहे. कारण की आपण युजली रस्ता बरोबर नसला की स्पीड कमी करतो, पण जर ही बाईक असेल तर मी प्रिफर करतो थोडी स्पीड वाढवूया. कारण की आपण त्या खड्ड्यांमधून इझिली ही बाईक नेऊ शकतो. सो तो खूप छान एक्सपिरियन्स होता माझा. आणि येस,
मी त्यावेळेस ठरवलं की बाईक घेईल तर हीच घेईल. आणि यस, त्याच्यानंतर मला व्लॉग पण स्टार्ट करायचा होता, कारण की मी खूप यूट्यूब व्हिडिओ बघितले ज्याच्यामध्ये लोक ह्या बाईकने खूप छान ब्लॉग बनवतात. पण काही पर्सनल कामं तुम्ही एक्सक्यूज बोलू शकता, माइंडसेट बोलू शकता, बट यस, ती एवढी प्रायोरिटी वाटत नव्हती, कारण की त्या लाईफमध्ये मी तेवढं कम्फर्टेबल नव्हतो. आता पण नाहीच आहे, पण यस, ऑलरेडी 3 वर्ष गेले आहेत. आणि लेट म्हणजे पास्टमध्ये लेट झालं हे एवढं वाटत नाही मला, की रॅदर दॅन की अरे मी करणार होतो नाही केलं, त्याच्यापेक्षा आता का नाही, या माइंडसेटने मी ब्लॉग स्टार्ट केला. आणि गिअर वाईज माझ्याकडे यस ऑलरेडी गिअर्स आहेत. सो मला वाटलं की हा टाईम खूप परफेक्ट टाईम राहील व्लॉगिंग स्टार्ट करण्यासाठी. आणि ब्लॉग करण्यासाठी माझ्या मते एक ब्लॉग रेकॉर्ड करून एक चांगल्या क्वालिटीमध्ये यूट्यूबवरती अपलोड करणं, यस, आपण बोलू शकतो की इझी पण आहे, खूप कठीण पण आहे. पण मला एक ब्लॉग ते आपल्यामध्ये असतं ना की थोडं परफेक्ट व्लॉग, परफेक्ट टाईम तो येतं नाही कधी. पण एक असतं की यार थोडा वेळ, थोडा जॉब सेटल होऊ दे, थोडंसं गोष्टी सॉर्टेड होऊ देत. परफेक्ट तर नाही होणार कधी त्या गोष्टी, बट यस, कधी ना कधी स्टार्ट करायचे तर आता का नाही. आणि मला वाटलं की यस, मला आतून एक स्वतःकडून कन्फर्मेशन हवं होतं, ते कन्फर्मेशन आलं. सो यस, मी स्टार्ट केला. सो यस, मी कनेक्ट झालो आहे ओल्ड हायवेला. सो तुम्ही जर मुंबई ते पुणे ट्रॅव्हल करत असताल तर तुम्हाला नक्कीच माहीत असेल तळेगाव टोल नाका. तर त्या टोल नाक्यावरून अराउंड 15 to 20 मिनिट्समध्ये च्या अंतरावरती मी राहतो. मला सनसेट कॅप्चर करायचा होता, बट मी शुअर नाही आहे की ते पॉसिबल आहे की नाही, बट मी नक्कीच ट्राय करेल. कारण की यस, जर आज नाही गेलं तर ते पण एक एक्सक्यूजच होऊन जाईल की अरे लेट झालं, बट ठीक आहे.
सो यस, आपल्याला इथून लेफ्ट घ्यायचा आहे. पण होपफुली यस, आपण लेफ्ट घेतला आणि आपल्याला जसं की तुम्ही मॅपमध्ये बघू शकता, आपल्याला इथून लेफ्ट घ्यायचा आहे. यस, सो आपल्याला अजून अराउंड अर्धा तास लागेल. मला मॅपमध्ये 33 मिनिट्स दाखवत आहेत आणि सनसेट अराउंड 5:35-40. सो लेट्स सी. सो तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने लोक कार बाईक ड्राईव्ह करतात. सो यस, कधी कधी तुमची चुकी नसताना पण तुम्हाला त्यांचे कॉन्सिक्वेन्सेस फेस करावे लागतात. सो यस, इंडियामध्ये तुमच्या लाईफची जबाबदारी तुमच्या स्वतःची आहे. So please be careful, ride safe. सो पावना लेकला जाताना तुम्हाला एक पेट्रोल पंप भेटेल, जो की खूपच हेल्पफुल असा पेट्रोल पंप याचं लोकेशन आहे. कारण की एकदा दोनदा यस, या पेट्रोल पंपमुळे ती ट्रिप वाचली. सो ट्रॅफिक आपल्याला भेटली आहे. नॉट शुअर की काही ॲक्सिडेंट तर नाही झाला. यस, इट्स गुड. आय गेस लोक इथे स्टॉप घेत आहेत म्हणून. बट येस, लेट्स कंटिन्यू.
सो यस, आपण ऑलमोस्ट टायमावरती पावनाला पोचलो आहोत आणि आपण नक्कीच या सनसेटचा टाइम लॅप्स घेऊ शकतो. यस, ऑलमोस्ट ऑलमोस्ट यस. आणि यस मित्रांनो, आपण ऑलमोस्ट सनसेट कॅच केला आणि सगळ्यात इम्पॉर्टंट या नवीन वर्षामध्ये आपण काहीतरी नवीन ट्राय केलं, नवीन सुरुवात केली. सो यस, तर तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक अँड सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू.